महाराष्ट्र शासनाने विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2026 लागू केली आहे. आता वारी दरम्यान अपघात, अपंगत्व किंवा रुग्णालयात दाखल झाल्यास लाखोची आर्थिक मदत मिळणार आहे. पण कोणाला किती मदत मिळेल, कोण पात्र आहे आणि अर्ज कसा करायचा, चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. तर 10 जुलै 2026 रोजी महसूल व वन विभागाने हा महत्त्वाचा शासन निर्णय GR जारी केला आहे. ही योजना आषाढी वारी 2026 साठी लागू करण्यात आली असून 7 जुलै ते 25 जुलै या वारीच्या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोणत्या परिस्थितीत मदत मिळणार आहे, तर वारी दरम्यान अपघात, दुर्घटना, अपघातामुळे मृत्यू, अपंगत्व, रुग्णालयाचा उपचार अशा परिस्थितीत शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. कोणाला मदत मिळणार नाही, तर खालील प्रकरणामध्ये या योजनेचा लाभ मिळणार नाही. नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या, विषबाधा, खून म्हणजेच फक्त अपघात किंवा दुर्घटनेतील घटनांनाच ही मदत लागू असेल. आता बघूया किती आर्थिक मदत असेल. अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना 4 लाख रुपयेपर्यंत मदत मिळणार आहे. जसं त्या प्रकारच्या घटनेमध्ये वारसांना 4 लाख रुपये भेटू शकतात. 40 ते 60% अपंगत्व आल्यास 74,000 रुपये, 60 पेक्षा जास्त अपंगत्व आल्यास 2.5 लाख रुपये मिळू शकतात. 7 दिवसापेक्षा जास्त रुग्णालयात दाखल असल्यास 16,000 रुपये, 7 दिवसापेक्षा कमी उपचार 5,400 मदत दिली जाईल. कोण पात्र आहे? ही योजना पायी वारी करणारे, खाजगी वाहनाने जाणारे, सार्वजनिक वाहनाने जाणारे सर्व वारकऱ्यांना लागू आहे. मात्र पंढरपूर वारीला गेल्याचे संबंधित तहसीलदाराचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कोणती कागदपत्रे लागतील, तर तहसीलदारांनी वारीला गेल्याचे प्रमाणपत्र, मृत्यू झाल्याचं मृत्यू प्रमाणपत्र, जखमी असल्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र ही कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील. अर्ज कुठे करायचा, तर वारकरी किंवा त्यांच्या वारसांनी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे. जिल्हाधिकारी तहसीलदाराचे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय मृत्यू प्रमाणपत्राची पडताळणी करून प्रकरनिहाय आर्थिक मदत मंजूर करून वितरित करतील. तर पुढे काय, वारी संपल्यानंतर संबंधित अधिकारी 30 जुलै 2026 पर्यंत मदत वितरणाचा अहवाल शासनाकडे सादर करतील. जर तुमच्या कुटुंबातील कोणी पंढरपूर वारीला जाणार असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, GR भरती व महत्त्वाच्या अपडेट्ससाठी माहिती तुमच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.